बारामतीत कोचिंग क्लासेस अकॅडमीच्या निकालाची हमी, निकाल निश्चित या आश्वासनाचा गैरप्रकाराकडे शैक्षणिक प्रश्न म्हणून नव्हे तर सामाजिक व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर पाटसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी स्वरूपात दिली आहे. महाराष्ट्रातील परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी प्रकरणे व काही कोचिंग क्लासेस अकॅडमीच्या संभाव्य सहभागाबाबत विशेष तपास पथक SIT स्थापन करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षण व्यवस्था ही समाजाचा पाया आहे. जर परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता नष्ट झाली तर संपूर्ण समाज व्यवस्थेवर त्याचे दूरगामी दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या देशभरात तसेच महाराष्ट्रात परीक्षा पेपरफुटी प्रकरण अत्यंत चर्चेचा विषय बनलेला असून त्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभाग CBI मार्फत तपास सुरू आहे व काही आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र परीक्षा गैरप्रकार, पेपरफुटी, कॉपी, बनावट उपस्थिती व निकालांमध्ये संशयास्पद हस्तक्षेप यांसारखे प्रकार केवळ परीक्षेपुरते मर्यादित नसून महाराष्ट्रातील इतर अनेक स्पर्धा परीक्षा तसेच इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षांपर्यंत हे जाळे पोहोचल्याची गंभीर शंका निर्माण होत आहे. राज्यात अनेक खासगी अकॅडमी व कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी दिवसभर कोचिंग क्लासेसमध्ये शिकत असतानाही त्यांची उपस्थिती ग्रामीण भागातील किंवा नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये दर्शविली जाते. प्रत्यक्षात विद्यार्थी त्या शाळांमध्ये उपस्थित राहत नाहीत. हा प्रकार शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्वांनाच बाधा आणणारा आहे. तसेच काही कोचिंग क्लासेसकडून निकालाची हमी दिली जाते, परंतु हे क्लासेस विद्यार्थ्यांना फक्त किंवा इतर प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक विषयांपुरतेच शिक्षण देतात व राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेक विद्यार्थी नियमित शैक्षणिक ज्ञानापासून वंचित राहत असून बोर्डाच्या परीक्षांचे महत्त्व केवळ औपचारिकतेपुरते उरले आहे. कॉपीचे वाढते प्रकार, संशयास्पद निकाल, बनावट उपस्थिती आणि शिक्षणातील व्यापारीकरण यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात आले आहे. याचा अत्यंत गंभीर सामाजिक परिणाम होत असून प्रतिष्ठित शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे अकॅडमी व कोचिंग क्लासेसची संख्या अनियंत्रितरित्या वाढत आहे. उदाहरणार्थ बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अकॅडमी चालवल्या जात असून अनेक विद्यार्थी 50 ते 100 किलोमीटर दूरवरून येथे येतात. काही ठिकाणी निष्पक्ष परीक्षा झाल्यास उत्तीर्ण होणेही कठीण असणाऱ्या विद्यार्थ्यांना निकाल निश्चित असल्याचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेभोवती गंभीर गैरप्रकार सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या विषयाकडे केवळ शैक्षणिक प्रश्न म्हणून नव्हे तर सामाजिक व कायदेशीर दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे अशी ही विनंती केली आहे. जय महाराष्ट्र. आता नीटची जी काही परीक्षा आहे ती रद्द केल्यात आणि त्यामध्ये ज्या गैरकृत्यात गुंतलेल्या अनेक लोकांना आता अटक होताना आपण पाहतोय. परंतु याचं मूळ पाळमुळं जे आहेत ते संपूर्ण कोचिंग क्लास ज्या अकॅडमी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतील. कारण त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतानाच सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला परीक्षा पास करून देऊ. त्याचबरोबर ते विद्यार्थी दिवसभर अकॅडमीमध्ये शिकत असतात. त्यांचे ऍडमिशन असतात खेडेगावात एखाद्या छोट्या शाळेमध्ये. म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण बघितलं तर विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासचे शिक्षक, कोचिंग क्लासचे मालक, संस्था चालक आणि शैक्षणिक अधिकारी हे सगळेजण याच्यामध्ये सामील आहेत. आणि या गैरव्यवहाराबाबत आम्ही अनेकदा तक्रारी केलेल्या होत्या, परंतु ह्या ठिकाणी कुठलेही दुर्लक्ष केले गेलेत. त्यामुळे आता याची सखोल चौकशी व्हावी आणि SIT स्थापन करावी अशी मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.